नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार आपण दर आठवड्याला करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण सगळ्यात पहिले यावेळेस बघणार आहोत की महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी इलॉन मस्कची जी कंपनी आहे स्टारलिंक याच्याबरोबर एक करार केलेला आहे. तर स्टारलिंक ही जी कंपनी आहे ती इलॉन मस्कची जी स्पेस एक्स ही कंपनी तिची उपकंपनी आहे. ही कंपनी काय करते तर जे असे सॅटेलाइट्स आहेत जे लो अर्थ ऑर्बिट म्हणजे कमी अंतरावर जे फिरणारे जे उपग्रह आहेत त्यांना त्यांच्या थ्रू इंटरनेट कनेक्शन दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर ह्याच्याबद्दल आपण अजून माहिती बघूयात. ठीक आहे. तर उद्देश काय आहे मेनली या कराराचा तर दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेट पुरवणे हा उद्देश आहे. कराराचं स्वरूप काय तर लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी आतापर्यंत झालेली आहे. लेटर ऑफ इंटेंट म्हणजे काय की अजून दोघं पण जे पक्ष आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि स्टारलिंक कंपनी दोघही एका गोष्टीवर सहमत झालेले आहे या करारासाठी, पण अजून तो फायनल जो करार आहे तो झालेला नाहीये. म्हणून सध्या तरी फक्त लेटर ऑफ इंटेंटवरच स्वाक्षरी झालेली आहे. ठीक आहे. पुढे बघू. सेवा प्रदाता कोण आहे? स्टारलिंक. इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ची उपकंपनी स्टारलिंक जी आहे ही सेवा प्रदाता कंपनी आहे. तंत्रज्ञान LEO लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट हे तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ लो अर्थ ऑर्बिट मध्ये काय होतं की 550 ते 1200 किलोमीटर पृथ्वीपासून उंचीवर हे उपग्रह फिरत असतात आणि त्यांच्या थ्रू मग इंटरनेट, कारण काही ठिकाणी दुर्गम भाग असतो, डोंगराळ भाग असतो, त्या ठिकाणी काय होतं की वायर पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे इंटरनेटची सेवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग काय करता येईल की हे जे लो अर्थ ऑर्बिटचं तंत्रज्ञान आहे हे वापरून ते जे कमी उंचीवरचे जे सॅटेलाइट आहे त्यांच्या थ्रू इंटरनेट सेवा त्या गावांपर्यंत किंवा त्या भागापर्यंत पोहोचवण्यात येईल. लाभार्थी कोण आहेत तर दुर्गम ठिकाणच्या शाळा म्हणजे शाळा काही काही विद्यार्थी दुर्गम भागात राहत असल्यामुळे किंवा डोंगरदऱ्यांमध्ये राहत असल्यामुळे त्यांना पोहोचता येत नाही वेळेवर. तर अशा विद्यार्थ्यांसाठी अशा शाळांमध्ये ज्यावेळेस इंटरनेटची उपलब्धता होईल तर झूम वरून वगैरे ते मीटिंग अटेंड करू शकतील. त्याच्यामुळे लाभार्थी दुर्गम शाळा, आरोग्य केंद्र, अनेक PHCs आहेत की एखादे पेशंट असतील जे पोहोचू शकणार नसतील तर व्हिडिओ कॉलद्वारे इंटरनेट कनेक्शन पोहोचल्यामुळे त्यांनाही याचा फायदा होईल. त्याच्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्ष, एखादी आपत्ती आली, नॅचरल कॅलॅमिटी आली तर त्यावेळेस जी कम्युनिकेशन असेल ते फास्ट होईल. तर अशा सगळ्यांना याचा लाभ घेता येणार. प्रमुख फायदा काय तर डिजिटल दरी कमी करणे. डिजिटल दरी कमी होईल. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोघांमध्ये पण बरीच डिजिटल दरी आहे तर ती कुठेतरी कमी होईल. त्याच्यानंतर गव्हर्नन्सला पण प्रोत्साहन मिळेल. पुढील पाऊल काय असेल तर DOT म्हणजे काय तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन कडून नियामक मंजुरी मिळणे आवश्यक आहे. दूरसंचार विभागाकडून अजून मंजुरी मिळालेली नाहीये. ज्यावेळेस दूरसंचार विभागाकडून मंजुरी दिली जाईल त्यावेळेसच हा करार पुढे जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. तर आपण सगळ्यांना माहितच आहे की महिला क्रिकेट विश्वचषक 2025 नुकताच पार पडलाय आणि त्याच्यामध्ये आपला भारतीय संघ विजयी ठरलेला आहे. भारतीय महिलांचा संघ ही सर्वच महिलांसाठी, देशासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. तर विजेता संघ भारत आहे, उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका आहे. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान वर्ल्ड कप पार पाडला होता. त्याच्यानंतर आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी संयुक्तपणे या वर्ल्ड कपचं आयोजन केलेलं होतं. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकाला आपण हरवलेला आहे फायनल फेरीमध्ये. कालावधी 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान. एकूण संघ 8 संघ होते ह्याच्यामध्ये. मग शेवटी आपण पोहोचलेलो आहोत. अंतिम सामना कुठे झालाय तर डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई या ठिकाणी अंतिम सामना झालेला होता. प्लेअर ऑफ द मॅच कोण होतं तर शेफाली वर्मा ही प्लेअर ऑफ द मॅच होती. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द सिरीज ठरली आहे. भारतीय संघाचा कोच अमोल मुजुमदार यांनी हे भारतीय संघाचे कोच होते. त्याच्या अंतर्गत आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पुढे बघून घेऊयात या वर्ल्ड कप मधील काही विक्रम बघून घेऊयात. तर सर्वाधिक धावा कोणी केल्या तर लॉरा वॉलवर्ड ही दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे. हिने तब्बल 571 धावा या एकूणच पूर्ण वर्ल्ड कपच्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत. 571 धावा केलेल्या. तर सर्वाधिक धावा कोणी केलेल्या आहेत
लॉरा वॉल्वर्ड हिने. सर्वाधिक बळी कोणी घेतले? तर भारताची दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक बळी 12 बळी घेतलेले आहेत. सर्वोत्तम स्ट्राईक रेट रिचा घोष यांचा होता. भारताचेच 133.52 हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट तिचा होता. सर्वोत्तम धावगती मल्की मदारा श्रीलंका 2.12च्या रेटने तिने सर्वोत्तम धावगती तिची होती मल्की मदाराची. सर्वाधिक षटकार रिचा घोष हिने ही भारताची हिने 12 जवळजवळ षटकार लावलेले, त्याच्यामुळे प्रेक्षक तिला सिक्सर क्वीन म्हणून ओळखले जात होती ती. सर्वाधिक चौकार परत लॉरा वॉल्वर्ड दक्षिण आफ्रिका हिने जवळजवळ 73 चौकार मारलेले आहेत. पुढे जाऊयात. तर बालोद हा छत्तीसगड मधील एक जिल्हा आहे. हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे. देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोण बनलेला आहे? तर बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे. घोषणा राज्य सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली आहे. राज्य सरकारने, छत्तीसगड राज्य सरकारने याची घोषणा केली, म्हणजे राज्य सरकारने स्वतः सगळ्या गोष्टी पडताळून वगैरे बघितल्यानंतर ही घोषणा केलेली आहे की बालोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा आहे. तर प्रमाणपत्र जिल्ह्यातील सर्व 436 ग्रामपंचायतींना आणि 9 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्र मिळालेली या ठिकाणी दिसून येतात. समाजाचा विकास आणि सामाजिक बदलाच्या दृष्टिकोनातून ही बातमी फार महत्वाची ठरते, कारण सहसा खेडेगावांमध्ये मुलींची लग्न 18 वर्षाच्या आधीच केली जातात. म्हणून ही फार महत्वाची बाब ठरणार आहे की बालोद हा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे. आधार गेल्या 2 वर्षात बालोद जिल्ह्यात बालविवाहाचं एकही प्रकरण नोंदवलं गेलेले नाही. म्हणून तिथले शिक्षक असो, तिथले पालक असो किंवा तिथले सरकारी कर्मचारी असो, यांनी सगळ्यांनीच मला वाटतं या गोष्टीवर अगदी व्यवस्थित नियंत्रण ठेवलेलं आहे. सगळ्याकडे व्यवस्थित त्यांनी पाहणी करून मग त्या अशा पद्धतीने त्यांनी हा बालविवाह कंट्रोलमध्ये आणलेले आहेत. पुढे जाऊयात. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात असलेले गोगाबिल सरोवर नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतातील 94वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात असलेले गोगाबिल सरोवर हे भारतातील 94वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर रामसर स्थळ म्हणजे काय की जे जागतिक स्तरावर महत्वाचे जे जल साठे आहेत त्यांचं संवर्धन करणं या रामसर स्थळांच्या अंतर्गत येतं. हे सरोवर बिहारमधील 6वे रामसर स्थळ आहे. बिहारमधले देशातलं तर हे 94वे रामसर स्थळ आहे, पण बिहारमधलं हे 6वं रामसर स्थळ ठरलेलं आहे. भारतातील 94वे रामस्थळ. त्याच्यानंतर सर्वाधिक रामसर स्थळे भारतामध्ये कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये आहेत. त्या खालोखाल युपी मध्ये, तिसऱ्या क्रमांकावर बिहार आहेत. सगळ्यात जास्त कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये आहेत. तामिळनाडू नंतर युपी आणि तिसऱ्या नंबरवर आहे बिहार. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा येतो? तर महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर आहे भारतामध्ये. ठीक आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त रामसर स्थळ आहेत युके मध्ये, त्याच्यानंतर मेक्सिको मध्ये आणि भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. जगामध्ये युके आहे सगळ्यात जास्त 176 स्थळ आहे तिथे, त्याच्यानंतर मेक्सिको मध्ये 144 आहे आणि भारतामध्ये 94 रामसर स्थळ आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही रामसर स्थळांची माहिती बघितलेली आहे. त्याच्यानंतर अजून थोडीशी जास्त माहिती बघून घेऊयात की गंगा आणि कोसी नदी दरम्यान हा गोगाबिल सरोवर नावाचा प्रदेश येतो. कोणती नदी? गंगा आणि कोसी नदी यांच्या दरम्यान गोगाबिल सरोवरचा प्रदेश येतो. त्याच्यानंतरच पक्ष्यांचं पण निवासस्थान म्हणून हे सरोवर प्रसिद्ध आहे. बरेच पक्षी हिवाळ्यामध्ये तिथे स्थलांतर होऊन येतात. त्याच्यानंतर माशांच्या पण विविध प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतील गोगाबिल सरोवरच्या परिसरामध्ये. त्यातच रामसर कराराबद्दल जर थोडी माहिती आपण बघायला गेलो तर रामसर करार हा 1971 साली सगळ्यात पहिल्यांदा इराण या ठिकाणी जे रामसर नावाचं शहर आहे त्या ठिकाणी हा आंतरराष्ट्रीय करार सगळ्यात पहिल्यांदा करण्यात आलेला होता 1971 साली. तेच त्याचा उद्देश हाच आहे की जागतिक स्तरावर जे महत्वाचे जल क्षेत्र आहे त्यांचं संवर्धन करणे. ठीक आहे. पुढे जाऊयात. तर पुढील बातमी आपण बघूयात. तर CMS-03 GSAT-7R याचं यशस्वीपणे 2 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण झालेलं आहे. GSAT-7R हा स्पेशली फक्त भारताच्या नौदलसाठी
तयार करण्यात आलेलं सॅटेलाइट आहे हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती बघूयात की भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक दिवस होता. 2 नोव्हेंबर रोजी GSAT-7R चं प्रक्षेपण झालेलं आहे. कोणत्या ठिकाणाहून करण्यात आले तर श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणाहून या सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने भारतीय नौदलासाठी तयार केलेलं हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. कम्युनिकेशनसाठी हे सॅटेलाइट तयार करण्यात आलेलं होतं, कारण याचा उद्देश काय होता तर जहाजे, पाणबुड्या आणि नौदलाचं जे मेन तळ आहे या सगळ्यांमध्ये एक जलद कम्युनिकेशन असावं, सुरक्षित आणि जलद कम्युनिकेशन असावं, त्याच्यासाठी हा सॅटेलाइट तयार केला गेलेला होता, त्या उद्देशाने तयार केला गेलेला होता. तर हे भारताचं आतापर्यंतचं सर्वात जड आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाइट ठरलेलं आहे. हे आतापर्यंत भारताचं सर्वात जड सॅटेलाइट ठरलेलं आहे. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे सॅटेलाइट इस्रोचे जे बाहुबली रॉकेट म्हणून ओळखलं जातं, LVM-3M5 जे रॉकेट आहे, बाहुबली रॉकेट, त्याच्या थ्रू प्रक्षेपण केलेलं आहे. श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. GSAT-7R हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे आणि त्यातल्या त्यात महत्वाची बाब म्हणजे की हे सॅटेलाइट पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेलं आहे. याचं वजन सुमारे 4400 किलोग्राम एवढं आहे आणि फक्त GSAT-7R हे एवढंच एक सॅटेलाइट नव्हतं, तर ह्याच्या आधी पण याचे 5 या प्रकारचे उपग्रह जे आहे ते सोडण्यात आलेले होते. म्हणजे जसं की GSAT-7 जे फक्त नौदलासाठी सोडण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर GSAT-7 नंतर जे होतं ते म्हणजे GSAT-7A. पहिलं होतं GSAT-7 जे नौदलासाठीच होतं. त्याच्यानंतर GSAT-7A हे लष्करासाठी. त्याच्यानंतर GSAT-7B आणि C ही दोन पण लॉन्च करण्यात आलेली होती. ही दोन याच्यासाठी लॉन्च करण्यात आली होती कारण लष्कर आणि सिग्नल कम्युनिकेशन ह्याच्यासाठी हे लॉन्च करण्यात आलं होतं. आणि आता 7R तुम्हाला माहितीच आहे की हे स्पेसिफिकली फक्त नौदलासाठी त्यांच्यातला जो कम्युनिकेशन असेल ते सुरक्षित असावं आणि जलद असावं याच्यासाठी GSAT-7R लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. शेवटी सांगायचं झालं तर याच्यामध्ये बघूयात. तर भारत फेब्रुवारी 2026 मध्ये ग्लोबल AI शिखर परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. भारत 2026 मध्ये ग्लोबल AI शिखर परिषद जी होणार आहे त्याचं यजमानपद भूषवणार आहे. कदाचित ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेश हा दक्षिण आशियातील संयुक्त राष्ट्र जल करारात सामील होणारा पहिला देश ठरलेला आहे. दक्षिण आशियामध्ये जो संयुक्त राष्ट्र जल करार होत आहे त्याच्यामधला बांगलादेश हा पहिला देश ठरलेला आहे ज्याने या करारामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची बातमी म्हणजे हरियाणा महिला आयोगाने 2026 सालासाठी क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिला आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे. कोणी नियुक्त केलेला आहे? हरियाणा महिला आयोगाने 2026 साठी क्रिकेटपटू शेफाली वर्मा आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे. नंतर आध्यात्मिक नेते आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तुम्ही सगळ्यांना माहितच असेल श्री रविशंकर यांना नोव्हेंबर 2025 मध्ये जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी की ते वेगवेगळ्या देशात गेले, विविध देशामध्ये जाऊन त्यांनी शांततेने काही संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे श्री रविशंकर यांना जागतिक शांतता आणि सुरक्षेचा जो हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, हा पुरस्कार त्यांना कॅम्ब्रिज इंटरनॅशनल पीस फाउंडेशन द्वारे प्रदान करण्यात आलेला आहे. ही जी संस्था आहे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल पीस फाउंडेशन, ही इंटरनॅशनल जी संस्था आहे तिच्याद्वारे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. औद्योगिक स्वच्छ प्रकल्पांच्या पाईपलाईन मध्ये चीन आणि अमेरिकेच्या नंतर भारत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. औद्योगिक स्वच्छ प्रकल्प ह्यामध्ये चीन अमेरिकेनंतर भारत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर औद्योगिक स्वच्छ प्रकल्प म्हणजे काय की असे प्रकल्प ज्यांच्यामुळे प्रदूषण
जे देश प्रदूषण करतायत त्यांचं प्रदूषण कमी होणं, त्याच्यानंतर कार्बन उत्सर्जनचं प्रमाण कमी होणं, शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी औद्योगिक स्वच्छ प्रकल्पाच्या अंतर्गत येतात. तर याच्यामध्ये चीनचा 1 नंबर लागतो, त्याच्यानंतर अमेरिकेचा आणि नंतर भारताचा. कारण हे देश असे ज्या कंपन्या आहेत जे औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देत असतात. त्याच्यामध्ये भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक आहे. पुढे बघूयात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी 4थ्यांदा निवड झालेली आहे. कोणाची? अजित पवार यांची. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन याच्या अध्यक्षपदी त्यांची 4थ्यांदा निवड झालेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर स्वीडन देश अधिकृतपणे जगातला पहिला कॅशलेस देश बनलेला आहे. स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या देशामध्ये आता कोणत्याही प्रकारचे नगद व्यवहार होत नाही, कॅशमध्ये व्यवहार होत नाही. जे सगळे काही व्यवहार होतात सगळे व्यवहार डिजिटली पार पाडले जातात. जसं आपल्याकडे आपण युपीआय ऍपद्वारे बँकिंगचं असो किंवा जे काही व्यवहार असो ते करत असतो, त्याच पद्धतीने स्वीडन या देशामध्ये पण सगळे जे काही व्यवहार ते डिजिटली स्विश नावाचं त्यांच्याकडे पण एक मोबाईल ऍप आहे. या ऍपद्वारे तिथे सगळ्या प्रकारचे पेमेंट केले जातात स्वीडनमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊयात. भारत डिसेंबर 2025 मध्ये प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवाना, कोणता देश? बोत्सवाना देशातून परत 8 आफ्रिकन चिते आयात करणार आहे. प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवाना या देशातून 8 आफ्रिकन चिते आयात करणार आहेत. तर प्रोजेक्ट चिता तुम्हाला माहितच असेल की भारत सरकारचा जो वन्यजीव पुनर्वसन प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, त्या अंतर्गत प्रोजेक्ट चिता येतो. या अंतर्गत 2022 मध्ये सगळ्यात पहिले आपण नामिबियामधून काही चिते आणले होते आणि त्याच्यानंतर त्याच ह्या प्रोजेक्टचा आता 2रा टप्पा म्हणून आपण बोत्सवाना देशामधून अजून पुन्हा 8 चित्ते आयात करणार आहोत. पुढे जाऊयात. किरण देसाई यांनी द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि ते बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालं आहे. बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालंय किरण देसाई यांचं पुस्तकाचं नाव द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. हे भावनांच्या, नात्यांच्या गुंतागुंतीवरचं पुस्तक आहे. ते आता बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाले. पुढे जाऊया. पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा जो सराव आहे हा अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेला होता. त्रिसेवा सराव. तर त्रिसेवामध्ये काय आहे? तर आपल्या भारताच्या ज्या 3ही सेना आहेत, आर्मी आहे, नेव्ही आहे आणि एअरफोर्स आहे, हे 3 संयुक्तपणे मिळून जो सराव केला जातो त्याला त्रिसेवा सराव म्हटला जातो. तर हा सराव अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. का आयोजित करण्यात आला होता? तर ईशान्य भारतामध्ये चीनची जी सीमा आहे त्या चीनची सीमा जी आहे ईशान्य भारताच्या या ठिकाणी, तिथे संरक्षण केलं जावं सीमाचं भारताच्या, त्यामुळे त्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पिंक सखी स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कोणती? पिंक सखी स्मार्ट कार्ड योजना. तर पिंक सखी स्मार्ट कार्ड योजना बेसिकली काय आहे? तर हे एकत्र डिजिटल असं स्मार्ट कार्ड आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांना मोफत किंवा सवलतीच्या प्रवासाची सुविधा असेल, त्याच्यानंतर आरोग्य विमा किंवा मोफत आरोग्य तपासणी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये स्त्रियांना मिळणार आहे. त्याचबरोबर महिला सुरक्षा हेल्पलाईन पण या कार्डमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याच ज्या काही योजना असतील त्यांचं सगळ्यांचं एकत्रित जे कनेक्शन असेल ते या एका कार्डद्वारेच महिलांना त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येणार आहे या पिंक सखी स्मार्ट कार्ड योजनेद्वारे. आणि 18 वर्षांवरील ज्या महिला आहेत, 18 वर्षांवरील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे इस्लामपूर शहर व नगर परिषदेचे नाव अधिकृतरित्या आता ईश्वरपूर असे करण्यात आलेले आहे. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलेलं आहे, हे आता लक्षात असू द्या. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.